सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया आपण तर आज घेऊया आपण 1 जुलैच्या न्यूज आणि त्यामध्ये आधी घेऊया 1 जुलैला कोणते इम्पॉर्टंट डेज ऑब्झर्व करण्यात येते. तर बघूया कोणता डे असतो 1 जुलैला. तर 2 दिवस हे ऑब्झर्व करण्यात येतात 1 जुलैला. सो 1 जुलैला असतो पहिला तर नॅशनल डॉक्टर्स डे. नॅशनल डॉक्टर्स डे हा ऑब्झर्व करण्यात येतो 1 जुलैला. आणि या वर्षीची थीम आहे ती आहे हिलिंग हँड्स केअरिंग हार्ट्स. तर नॅशनल डॉक्टर्स डे ची 2024 ची थीम काय आहे? हिलिंग हँड्स केअरिंग हार्ट्स. नेक्स्ट आहे दुसरा जो डे आहे तो आहे नॅशनल पोस्टल वर्कर्स डे. हा ऑब्झर्व करण्यात येतो 1 जुलैला आणि या वर्षीची त्याची थीम आहे ऑनरिंग द बॅकबोन ऑफ कम्युनिकेशन. तर ही थीम जी आहे 2024 ची थीम आहे ऑनरिंग द बॅकबोन ऑफ कम्युनिकेशन. ही आहे नॅशनल पोस्टल वर्कर्स डे ची. तर हे झाले 1 जुलैची इम्पॉर्टंट डेज. आता आपण बघूया न्यूज. सो फर्स्ट न्यूज आहे, जसं तुम्ही बघितलंच असेल की वर्ल्ड कप जो आहे तो इंडियाने जिंकलेला आहे या वर्षीचा. आणि कोणाला बीट केलेला आहे, कोणाला पराभूत केलेला आहे इंडियाने? तर ते केलेलं आहे साऊथ आफ्रिकाला. तर बघूया सविस्तर न्यूज. इंडियन बॉलर्स जे आहे, स्पेशली इंडियन बॉलर्स मध्ये कोण कोण आहेत? जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांनी शेवटपर्यंत मॅचचे शेवटपर्यंत काय केलेलं आहे? काम ठेवलेलं आहे स्वतःवर. आणि जे पराभूत होता तर ते काय स्नॅच केलेली आहे, विक्ट्री मिळवलेली आहे फायनली एंड मध्ये. आणि 11 वर्षाच्या नंतर आयसीसी ट्रॉफी जी आहे ती जिंकलेली आहे T20 वर्ल्ड कपची यावर्षी. आणि यावर्षी जी होती ती आहे सेकंड टाइमची विक्ट्री आहे. आणि कोणाला बीट केलेला आहे? साऊथ आफ्रिकाला बीट केलेला आहे बाय 7 रन्सनी. तर अल्सो काय झालेली आहे? इंडिया बिकेम द फर्स्ट टीम झालेली आहे जिने विन केलेला आहे मेन्स T20 वर्ल्ड कप विदाउट लुझिंग अ गेम ऑल टुर्नामेंट. म्हणजे टुर्नामेंट मध्ये एक पण गेम लूज केलेला नाही. आणि फर्स्ट टीम बनलेली आहे इंडिया टीम जी मेन्स T20 वर्ल्ड कप मध्ये एक पण टुर्नामेंट मध्ये एक पण गेम जो आहे त्यांनी लूज केलेला नाही. तर इंडिया वोन ऑल 8 मॅचेस. तर जे पण मॅचेस झालेले आहेत टुर्नामेंट मध्ये तर 8 मॅचेस इंडियाने जिंकलेले आहे, प्ले केलेले आहे. सोबतच 1 वॉश आउट द फर्स्ट राउंड गेम अगेन्स्ट कॅनडा. तर इंडियाचे जे आहे 8 कॉन्झिक्युटिव्ह विन इज इन कम्प्लिटेड गेम इज द जॉईंट लॉंगेस्ट विनिंग स्ट्रीक आहे फॉर एनी टीम जे कशामध्ये? मेन्स T20 वर्ल्ड कप मध्ये. ऑस्ट्रेलियाने पण सक्सेसिव्ह विन केलेला आहे 8. वोन 8 सक्सेसिव्ह गेम्स. तर कधी 2022 आणि 2024 या 2 एडिशन मध्ये 8 सक्सेसिव्ह गेम्स त्यांनी जिंकलेले आहे ऑस्ट्रेलियाने. इंडिया काय झालेली आहे नाव द थर्ड टीम टू विन मेन्स T20 वर्ल्ड कप. तर थर्ड टीम बनलेली आहे इंडिया टीम जी की काय ज्यांनी जिंकलेली आहे मेन्स T20 चा वर्ल्ड कप. आणि सेकंड टाइम जिंकणारी थर्ड टीम बनलेली आहे इंडिया. वेस्ट इंडिज वेअर द फर्स्ट टीम. वेस्ट इंडिज काय आहे? फर्स्ट टीम आहे ज्यांनी 2 टायटल जिंकलेले आहे 2012 आणि 2016 मध्ये. सेकंड आहे इंग्लंड ज्यांनी जिंकलेलं आहे 2010 आणि 2022 मध्ये. आणि थर्ड आहे इंडियन टीम. तर चॅम्पियन्स बघून घेऊया. चॅम्पियन कोण आहे आता? तर वर्ल्ड कपचे चॅम्पियन आहे या वर्षीची इंडिया विथ सेकंड टायटल. रनर अप आहे साऊथ आफ्रिका. पार्टिसिपेटिंग टीम्स किती होत्या? तर त्या होत्या 20. प्लेयर ऑफ द सिरीज आहे जसप्रीत बुमराह. मोस्ट रन्स कोणी काढलेले आहे? तर 281 रन्स जे काढलेले आहे मोस्ट रन्स ते अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाजने काढलेले आहे. सोबतच मोस्ट विकेट्स कोणी घेतलेले आहे? तर अफगाणिस्तानचे फजक फारूक यांनी 17 विकेट्स घेतलेले आहे. सोबतच इंडियाचे अर्शदीप सिंग यांनी पण 17 विकेट्स घेतलेले आहे या टुर्नामेंट मध्ये. तो जे 2024 ची T20 वर्ल्ड कप ची चॅम्पियन्सची ट्रॉफी कोणी जिंकलेली आहे? इंडियाने. आणि बीट केलेला आहे साऊथ आफ्रिका यांना.
नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे तर कोणाला अपॉइंट करण्यात आलेलं, ही अपॉइंटमेंटची न्यूज आहे. सो IFS ऑफिसर विक्रम मिस्त्री यांना काय बनवण्यात आलेलं आहे, नेक्स्ट फॉरेन सेक्रेटरी त्यांना बनवण्यात आलेलं आहे, अपॉइंट करण्यात आलेलं आहे. तर बघूया 1989 बॅचचे IFS ऑफिसर आहेत ते विक्रम मिस्त्री यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे नेक्स्ट फॉरेन सेक्रेटरी म्हणून. त्यांनी सक्सीड कोणाला केलेलं आहे, तर ते सक्सीड कोणाला करणार आहे, तो की आणखी केलेलं नाही आहे, ते करणार आहे. कारण की जे आधी ऑलरेडी फॉरेन सेक्रेटरी आहे ते रिटायर व्हायचे आहे, त्यांचा टेन्युअर ऑलरेडी चालू आहे, म्हणून सध्या सक्सीड केलेलं आहे. पण सक्सीड करणार आहेत, तर कोणाला सक्सीड करणार आहेत, विनय मोहन क्वात्रा. विनय मोहन क्वात्रा यांना सक्सीड करणार आहेत विक्रम मिस्त्री. विनय मोहन क्वात्राचं जे टेन्युअर आहे ते 14 जुलैला एंड होणार आहे त्यांचं टेन्युअर. आणि 14 जुलैला काय विक्रम मिस्त्री हे त्यांच्या जागेवर त्यांचा चार्ज जो आहे तो टेक ओव्हर करतील. करंटली मिस्त्री जे आहे ते सर्व करत आहे ऍज अ डेप्युटी नॅशनल सेक्युरिटरी ऍडवायझर म्हणून. कुठे, इन नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल सेक्रेटरिएट इथे. त्यांनी आणखी सर्व केलेला आहे इंडिया एन्वॉय इन चायना, म्यानमार आणि स्पेन इथे. त्यांनी आणखी कुठे सर्व्हिस दिलेली आहे, इंडियन एन्वॉय म्हणून चायना, म्यानमार आणि स्पेन इथे. तर हु इज फॉरेन सेक्रेटरी ऑफ इंडिया, तर कोण असते फॉरेन सेक्रेटरी ऑफ इंडिया, तर फॉरेन सेक्रेटरी ऑफ इंडिया हे कोण असते, टॉप डिप्लोमेट असते इंडियाचे आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड ऑफ मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स. तर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचे ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड असतात आणि टॉप डिप्लोमेट असते इंडियाचे, जे की कोण फॉरेन सेक्रेटरी असतात. तर ही जी पोस्ट आहे फॉरेन सेक्रेटरीची पोस्ट कोणाला देण्यात येते, ती इंडियन फॉरेन सर्व्हिस ऑफिसर म्हणजे IFS ऑफिसरलाच देण्यात येते, ऑफ द रँक ऑफ सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके, सो अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे, विक्रम मिस्त्री यांची अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे ऍज अ फॉरेन सेक्रेटरी म्हणून. आणि कोणाला टेक ओव्हर करणार आहेत, ते विनय मोहन क्वात्रा यांना टेक ओव्हर करणार आहेत आणि 14 जुलैला ते त्यांचा चार्ज घेणार आहे. कारण की विनय मोहन क्वात्रा जे आहे यांचं टेन्युअर जे आहे ते 14 जुलैला एंड होणार आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे ऑब्युचरी आहे. सो बघूया आपण. काँग्रेस लीडर एक्स मिनिस्टर धर्मपुरी श्रीनिवास यांचं निधन झालेलं आहे. ओके, कोण आहेत ते, काँग्रेस लीडर आहे आणि एक्स मिनिस्टर आहे धर्मपुरी यांचं निधन झालेलं आहे. तर बघूया कोण होते ते. सिनियर काँग्रेस लीडर होते आणि फॉर्मर राज्यसभा मेंबर होते ते धर्मपुरी श्रीनिवास यांचं निधन झालेलं आहे. श्रीनिवास यांनी लीड केलेलं होतं, नेतृत्व केलेलं होतं जेव्हा आंध्र प्रदेश जे आहे ते अनडिवायडेड आंध्र प्रदेश होतं, तेव्हा काँग्रेसला त्यांनी नेतृत्व केलेलं होतं आणि रिटर्न केलेलं होतं टू पॉवर इन 2004. ओके, त्यांनी ट्वाइसली काय केलेलं आहे, दोनदा त्यांनी हेड केलेला आहे आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि आणखी सर्व केलेला आहे ऍज अ मिनिस्टर इन चीफ. तर ओके, तर चीफ मिनिस्टर YS राजशेखर रेड्डीच्या कॅबिनेट मध्ये त्यांनी सर्व केलेला आहे ऍज अ मिनिस्टर म्हणून आणि दोनदा हेड केलेला आहे आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीला. तो नेक्स्ट आहे की ही वॉज रिवॉर्डेड विथ द पोस्ट ऑफ स्पेशल ऍडवायझर टू द गव्हर्नमेंट. तर त्यांना एक रिवॉर्ड करण्यात आलेलं होतं पोस्ट ऑफ स्पेशल ऍडवायझर टू द गव्हर्नमेंटनी आणि नंतर त्यांना 2016 मध्ये काय करण्यात आलेलं आहे, राज्यसभेचा मेंबर सुद्धा बनवण्यात आलेलं होतं. तर कधी जॉईन केलेलं होतं काँग्रेस, श्रीनिवासनी जॉईन कधी केलेलं होतं काँग्रेस, तर 1989 मध्ये श्रीनिवास यांनी काँग्रेस जॉईन केलेलं होतं आणि नंतर त्यांना इलेक्ट करण्यात आलेलं ऍज अ असेंब्ली फ्रॉम निजामाबाद अर्बन कन्सल्टन्सी आणि सेम त्याच इयर मध्ये ते काय झाले, मिनिस्टर झाले. नंतर ते इलेक्ट झालेले ऍज अन MLA म्हणून अगेन इन 1999 अँड 2004. तर 1999 आणि 2004 या वर्षी काय झालेले, ते आणखी इलेक्ट झालेले ऍज अ MLA म्हणून. त्यांनी सर्व केलेला आहे ऍज अ मिनिस्टर फॉर रुरल डेव्हलपमेंट अँड इन्फॉर्मेशन अँड पब्लिक रिलेशन.
तर 1989 to 1994 या काळामध्ये त्यांनी मिनिस्टर फॉर रुरल डेव्हलपमेंट अँड इन्फॉर्मेशन अँड पब्लिक रिलेशन्स इथे सर्व केलेलं आहे, सर्व्हिस दिलेली आहे, काम केलेलं आहे. सोबतच 2004 ते 2008 या काळामध्ये त्यांनी मिनिस्टर फॉर हायर एज्युकेशन अँड अर्बन लँड सीलिंग इथे त्यांनी सर्व केलेला आहे. ओके, सो हे कोण आहेत? धर्मपुरी श्रीनिवास, जे की होते सिनियर काँग्रेस लीडर आणि फॉर्मर राज्यसभा मेंबर. त्यांचं निधन झालेलं आहे. तर बघूया आता नेक्स्ट न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे इंडियन नेव्ही. इंडियन नेव्ही काय करणार आहे? पार्टिसिपेट करणार आहे जी वर्ल्ड लार्जेस्ट इंटरनॅशनल मरीन टाइम एक्सरसाइज आहे त्यामध्ये. म्हणजे जो सराव आहे, सागरी सराव, वर्ल्ड लार्जेस्ट सागरी सराव जो आहे इंटरनॅशनल मरीन टाइम एक्सरसाइज, तिथे इंडियन नेव्ही आता पार्टिसिपेट करणार आहे. तर बघूया कोणता आहे तो सराव, काय त्या एक्सरसाइजचं नाव आहे. तर चायना आणि युनायटेड स्टेट्स, चायना, युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड स्टेट्सचे जे अलायन्स आहे त्यांच्यामध्ये जी टेन्शन इन्क्रीज आहे, इन्क्रीज टेन्शन आणि ग्रोईंग जे कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये आता काय युएस आणि युएस पॅसिफिक फ्लीट हे होस्ट करणार आहे रिम ऑफ पॅसिफिक म्हणजेच रिमपॅक. ही काय आहे? द वर्ल्ड लार्जेस्ट इंटरनॅशनल मरीन टाइम एक्सरसाइज आहे आणि ती कुठे घेण्यात येणार आहे? हवाई इथे. ओके, तर कशामुळे घेण्यात येणार आहे ही? की जे चायना आणि युनायटेड स्टेट्स आणि त्यांच्या अलायन्स मध्ये जी टेन्शन इन्क्रीज होत आहे आणि जे कॉम्पिटिशन ग्रो होत आहे त्याच्यामुळे ही जी रिमपॅक आहे एक्सरसाइज आहे RIMPAC म्हणजे RIM ऑफ द पॅसिफिक, ही एक्सरसाइज आहे वर्ल्ड लार्जेस्ट इंटरनॅशनल मरीन टाइम एक्सरसाइज, ही हवाई इथे हेल्ड करण्यात येणार आहे. तर एव्हरी अदर इयर म्हणजे एव्हरी सेकंड इयर, तर एव्हरी सेकंड इयर ही का करण्यात येते? ही रिमपॅक जी आहे ती घेण्यात येते. आणि या वर्षी काय होणार आहेत? 29 कंट्रीजचे आर्म फोर्स जे आहेत ते टुगेदर येणार आहेत, सोबत येणार आहे या एक्सरसाइज मध्ये. किती? फॉर 5 वीक्स करता ऑफ ट्रेनिंग विथ द गोल ऑफ स्ट्रेंथनिंग. तर काय गोल राहणार आहे त्यांचा? की स्ट्रेंथनिंग मल्टीलॅटरल रिलेशन आणि एनहान्स करणे प्रिपेअर्डनेस टू प्रमोट अ फ्री अँड ओपन इंडो पॅसिफिक. ओके, सो हा त्यांचा मेन गोल आहे, जे स्ट्रेंथन करण्याचा मल्टीलॅटरल रिलेशन्स जे पण कंट्रीज आहे त्यामध्ये, आणि सोबतच एनहान्स करण्याचा प्रिपेअर्डनेस आणि प्रमोट करण्याचा एक फ्री आणि ओपन इंडो पॅसिफिक. ओके, सो आता ही जी रिमपॅक आहे ही एक्सरसाइज कधी इस्टॅब्लिश झालेली होती? सो ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि US यांनी ही एक्सरसाइज इस्टॅब्लिश केलेली होती 1971 मध्ये. आणि त्यामध्ये नंतर इन्क्लूड झालेले काही, या वर्षी इन्क्लूड कोण झालेला आहे याच्यामध्ये? मिलिटरी, कोणते मिलिटरीज इन्क्लूड झालेले आहेत? तर साऊथ कोरिया, जपान आणि इंडिया. ओके, हे इन्क्लूड झालेले आहे या ड्रिल मध्ये, या एक्सरसाइज मध्ये या वर्षीच्या. सोबतच कंट्रीज आहे साऊथ ईस्ट आणि साऊथ एशिया मधल्या, त्या पण इन्क्लूड झालेल्या आहे, लॅटिन अमेरिका आणि 7 युरोपियन नेशन्स मधले. ओके, सो साऊथ कोरिया, जपान आणि इंडिया इन्क्लूड झालेला आहे यावर्षी. सोबतच साऊथ ईस्ट, साऊथ एशिया, लॅटिन अमेरिका आणि 7 युरोपियन नेशन्स मधले ज्या कंट्रीज आहेत त्या पण इन्क्लूड झालेल्या आहे एक्सरसाइज करता. तर इस्रायल पण काय करणार आहे? पार्टिसिपेट करणार आहे रिमपॅक मध्ये, थर्ड. ओके, आणि इस्रायलचं जे आहे हे थर्ड रिमपॅक आहे या वर्षीचं. ओके, सो चायना पण आधी पार्टिसिपेट करत होती. तर 2014 आणि 2016 मध्ये रिमपॅक मध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं चायनाने. पण जे काही टेन्शन्स आहे, रिजनल टेन्शन्स, त्यामुळे 2018 मध्ये चायनाला इन्व्हाइट नव्हतं केलं आणि या वर्षीच्या इव्हेंट मध्ये पण चायनाला इन्व्हाइट केलेलं नाही आहे. सो तर चायना तर इन्क्लूड नाही आहे आता या एक्सरसाइज मध्ये. सोबतच 29 कंट्रीज इन्क्लूड आहे, 29 कंट्रीज पार्टिसिपेट करणार आहेत या एक्सरसाइज मध्ये, जी एक्सरसाइज आहे वर्ल्ड लार्जेस्ट इंटरनॅशनल मरीन टाइम एक्सरसाइज आणि तिचं नाव आहे रिमपॅक म्हणजे रिम ऑफ द पॅसिफिक. आणि कुठे घेण्यात येणार आहे ते घेण्यात येणार आहे हवाई इथे. ओके, नेक्स्ट आहे आता की वर्ल्ड बँक.
वर्ल्ड बँकने काय केलेलं आहे, अप्रूव्ह केलेलं आहे 1.5 बिलियन US$ कशा करता, इंडियाच्या लो कार्बन इमिशन रिफॉर्म करता. तर बघूया आपण, वर्ल्ड बँकने अप्रूव्ह केलेला आहे 1.5 बिलियन US$ लोन, तर हेल्प होण्याकरता इंडियाचं आणि ऍक्सिलरेट करण्याकरता लो कार्बन एनर्जी डेव्हलपमेंट. तर कशासाठी दिलेला आहे 1.5 बिलियन US$ लोन इंडियाला वर्ल्ड बँकनी, तर जे पण लो कार्बन एनर्जी डेव्हलपमेंट आहे त्याला ऍक्सिलरेट करण्याकरता हे 1.5 बिलियनचं लोन वर्ल्ड बँकने दिलेलं आहे इंडियाला. तर कुठे यूज होणार आहे हे फंड, तर हे फंड यूज होणार आहे प्रमोट करण्याकरता मार्केट फॉर ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रोलायझर आणि इन्क्रीज रिन्युएबल एनर्जी पेनिट्रेशन साठी हे सगळं जे फंड आहे 1.5 US$ हे यूज होणार आहे. सोबतच हा जो आहे हा सेकंड राऊंड आहे फंडिंगचा वर्ल्ड बँक कडनं इंडियाकडे. जून 2023 मध्ये वर्ल्ड बँकने ऑलरेडी अप्रूव्ह केलेलं होतं 1.5 बिलियन US$ फर्स्ट लो कार्बन एनर्जी प्रोग्मॅटिक डेव्हलपमेंट पॉलिसी ऑपरेशन ऍक्सिलरेट करण्याकरता इंडियाचं डेव्हलपमेंट ऑफ लो कार्बन एनर्जी. ओके, सो सेंटरचा टार्गेट काय आहे, सेंटरचा टार्गेट आहे अचीव करणे 500 गिगावॅट ऑफ इन्स्टॉल रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी 2030 पर्यंत आणि 2070 पर्यंत काय करणे, रिचिंग नेट झिरो. तर 2070 पर्यंत नेट झिरोला रीच करणे आणि 2030 पर्यंत 500 गिगावॅट जे इन्स्टॉल रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी आहे त्याला अचीव करण्याचा टार्गेट आहे सेंटरचा. ओके, सो ही न्यूज कशाबद्दलची होती की वर्ल्ड बँकने काय केलेलं आहे, अप्रूव्ह केलेलं आहे 1.5 बिलियन US$ लोन इंडियाला ऍक्सिलरेट करण्यासाठी लो कार्बन एनर्जी डेव्हलपमेंटला. ओके, सो क्वेश्चन्स बघून घेऊया आपण आजच्या न्यूजवर आधारित. सो फर्स्ट आपण इम्पॉर्टंट डे बघून घेऊया आणखी एकदा. सो 1 जुलैला कोणते डे असतात, तो नॅशनल डॉक्टर्स डे आणि नॅशनल पोस्टल वर्कर्स डे असतो. 2024 ची नॅशनल डॉक्टर्स डे ची थीम आहे ती आहे हिलिंग हँड्स केअरिंग हार्ट्स आणि नॅशनल पोस्टल वर्कर्स डे ची 2024 ची थीम आहे ऑनरिंग द बॅकबोन ऑफ कम्युनिकेशन. नेक्स्ट क्वेश्चन, who has won the ICC Men's T20 World Cup 2024 by defeating South Africa in the finale. तर फिनाले मध्ये साऊथ आफ्रिकाला पराभूत करत कोणी ICC मेन्स T20 वर्ल्ड कप जे आहे 2024 जिंकलेलं आहे, तर ते जिंकलेलं आहे इंडियाने. नेक्स्ट, who has been appointed as the next foreign secretary of India. तर नेक्स्ट फॉरेन सेक्रेटरी ऑफ इंडिया म्हणून कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे, विक्रम मिस्री यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, धर्मपुरी श्रीनिवास ज्यांची रिसेंटली डेथ झालेली आहे वॉज रिलेटेड टू विच फील्ड. तर कोणत्या फील्डशी रिलेटेड होते धर्मपुरी श्रीनिवास, तर ते होते पॉलिटिक्सशी रिलेटेड. नेक्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ वर्ल्ड लार्जेस्ट इंटरनॅशनल मरीटाईम एक्सरसाइज. तर जी वर्ल्ड लार्जेस्ट मरीटाईम एक्सरसाइज आहे इंटरनॅशनल मरीटाईम एक्सरसाइज विच इंडिया ऑल्सो पार्टिसिपेट, इंडिया पण पार्टिसिपेट करणार आहे त्यामध्ये हवाईमध्ये. तर त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे रिम ऑफ पॅसिफिक म्हणजेच रिमपॅक. नेक्स्ट, हाऊ मच लोन हॅज बीन अप्रूव्ड बाय द वर्ल्ड बँक टू हेल्प इंडिया ऍक्सिलरेट इट्स लो कार्बन एनर्जी डेव्हलपमेंट. तर किती लोन अप्रूव्ह केलेलं आहे वर्ल्ड बँकनी इंडियाला ऍक्सिलरेट करण्यासाठी लो कार्बन एनर्जी डेव्हलपमेंट. 1.5 बिलियन US$ अप्रूव्ह केलेला आहे वर्ल्ड बँकनी. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जुने असेल तुम्ही सेशन बघत आहे पण सबस्क्राईब केलेलं नाही आहे तरी पण तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत. इंस्टाग्राम आणि टेलिग्रामला सुद्धा तुम्ही जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.